311.5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार. मंडळी नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात गुलाबी बोंड अळीचं व्यवस्थापन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले वरिष्ठ संशोधन सहाय्यक अक्षय पाटील यांची किशोरी वाघुर्दे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपण केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र ममराबाद यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या प्रकल्पांतर्गत गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाविषयी अक्षय पाटील, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, सगळ्यात सुरुवातीला मला हे सांगा की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कपाशी पिकाचं महत्त्व काय आहे? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कपाशी हे एक फार महत्त्वाचं पीक आहे. सुमारे 40 लाख हेक्टरवर कपाशीची महाराष्ट्रात लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र येतो. यात जे शेतकरी आहेत मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पन्न घेतात. तसेच कपाशी ही सूत, वस्त्र, खाद्यतेल, पशुखाद्य आणि विविध औद्योगिक उत्पन्नाची निर्मितीसाठी वापरली जाते. हो, नक्कीच. सर, कपाशी पीक म्हटलं म्हणजे बोंड अळी आलीच. येस. तर आता मला हे सांगा की गुलाबी बोंड अळी म्हणजे नेमकं काय आणि कपाशी पिकाला ती कशा पद्धतीनं हानी पोहोचवते? हो, गुलाबी बोंडअळी ही फार भयंकर कीड आहे कपाशीसाठी. सायंटिफिक टर्म्समध्ये आपण त्याला पेक्टिनोफोला गॉसिपेला असं म्हणतो. ही अळी जी असते ती बोंडामध्ये शिरून जे आपल्या कपाशीचं बीज आणि जे तंतू असतात ज्याचे सूत निर्माण होतं ते खाऊन त्याचं नुकसान करते. आणि ही अळी बोंडात शिरल्यानंतर तिचे फारसे असे लक्षणं दिसून येत नाहीत, पण आतनं बोंड हे पूर्णपणे खराब करण्याचं काम ती करते. त्याच्यामुळं जे बीजामधलं तेलाचं प्रमाण आहे, तंतूंची जी क्षमता आहे ती कमी होते, ते निकृष्ट दर्जाचे होतात. परिणामी उत्पन्न आणि गुणवत्तेत मोठी घट आपल्याला दिसून येते. हो, बरं, ह्या गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम कसा आहे याबद्दल काय सांगाल? मॅम, त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचे 4 प्रमुख जीवनक्रमच्या अवस्था पडतात. त्यात सुरुवातीची अंडी, त्यानंतर अळी, कोश आणि पतंग असं येतं. तर जी मादी पतंग असते ती फुलं, बोंड किंवा कोवळ्या भागांवर आपली अंडी घालते आणि एक मादी साधारणतः 150 ते 200 अंडी घालते, ज्यातून 3 ते 5 दिवसात ती अंडे फुटतात व अळी बाहेर पडते. ही जी अळी आहे ती बोंडात आपली एंट्री घेते आणि त्यानुसार ती आपले तंतू, बियाण वगैरेंवर आपलं पोषण तत्व करत असते. साधारणतः ही अळी अवस्था 25 ते 30 दिवस असते आणि नंतर ती अळी आपल्या कोश अवस्थेत जाते, म्हणजे थोडक्यात निष्क्रिय सारखी होते. पण त्यानंतर 8 ते 12 दिवसानंतर त्यातून जो प्रौढ पतंग असतो तो बाहेर पडतो आणि हेच जी पूर्ण जीवनक्रम आहे हे परत चालू होते. हो, बरं, ह्या गुलाबी बोंड अळीची लक्षणं जर आपल्या शेतकरी बांधवांना ओळखायची असतील तर त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? तसं बघायला गेलं तर गुलाबी बोंडअळीचे जर आपल्याला लक्षणं लक्षात घ्यायची असतील तर त्याचा एक सोपा उपाय आहे की जे बोंड असतात त्यांच्यावर लहानसर छिद्रे आपल्याला दिसतात आणि ते छिद्रे सहसा त्यांची जी विष्ठा असते, अळीची विष्ठा, त्याच्यानी बंद केलेली असतात. आणि आपण जेव्हा एखादं बोंड असं ओळखतो त्यानंतर ते बोंड हाताने तोडण्याचा जर आपण प्रयत्न केला तर ते सहजासहजी तुटत नाहीत. आणि जर आपण ते बोंड उघडून बघितलं तर त्याच्यात आपल्याला कोळीच्या जाळ्यासारखे म्हणजे एक जाळीदार संरचना बघायला मिळते. आणि याच्यातनं आपण जेव्हा बिया तपासून बघतो बोंडातल्या, त्याही खराब झालेल्या असतात आणि त्यांचं वजनही आपल्याला साधारणतः ज्या चांगल्या बोंडातल्या बिया असतील त्याच्यापेक्षा कमी आढळतं. आणि अशी वेचणी वगैरे करताना ही आपल्याला
अळीचा प्रादुर्भाव जाणून येतो. नक्कीच. गुलाबी बोंडअळीमुळं कपाशीच्या उत्पादनावरती आणि उत्पन्नावरती काय परिणाम होतो याबद्दल काय सांगाल? तसं बघायला गेलं तर गुलाबी बोंडअळीमुळं साधारणतः 35 ते 50% उत्पन्नात घट होऊ शकते आणि सहसा हे वेगवेगळ्या जे हवामान असेल, पर्जन्य असेल ह्यावर पण अवलंबून असतं. त्यानुसार जशी बोंडअळीची तीव्रता कमी जास्ती होते तसं उत्पन्नात आपल्याला घट मिळते. सुरुवातीच्या वेचणीस गुलाबी बोंडअळीचं कमी प्रमाणात आढळते, पण जसं नोव्हेंबर-डिसेंबर येईल आणि शेवटच्या वेचण्या सुरू होतात तेव्हा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सापडतो आणि जेणेकरून त्या अळीच्या प्रभावामुळं शेतकऱ्यांना हजारो रुपयाचं नुकसान सहन करावं लागतं. हो, नक्कीच. मला एक सांगा सर, की याच्या नियंत्रणासाठी पीक पद्धतीमध्ये शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात? हां मॅडम. याच्यासाठी एक सुरुवातीचं सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण शिफारसीत वेळेतच पेरणी करावी. कृषी विभागातर्फे दरवर्षी सांगितलं जातं की 1 जून नंतरच कपाशीची पेरणी करावी. जर शिफारसीत वेळेत आपण जर कपाशीची पेरणी केली तर त्यांचा जीवनक्रम गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम जो आहे तो आपण थोड्या प्रमाणात डिस्टर्ब करू शकतो. आणि सहसा काय करतात शेतकरी की वेगवेगळ्या वेळेस पेरणी करतात. त्यामुळं जो जीवनक्रम सुरुवातीला त्यांना जे अन्नखाद्य असतं ते वेगवेगळ्या स्टेजवर त्यांना मिळत जातं. त्यामुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आणि तसंच जर आपण मागच्या सीझनचा विचार केला तर आपण जर मागच्या सीझनमध्ये वेळेवर वेचणी पूर्ण केलेली राहिली म्हणजे 150 ते 160 दिवसात जर वेचणी पूर्ण केली तर त्यांचा जीवनक्रम थांबवण्यास आपल्याला मदतही होते. आणि जर आपण खोलगट नांगरणी केली तर जे सुप्तावस्थेत आळ्या असतात जमिनीमध्ये त्याही आपण मारू शकतो. हो, गुलाबी बोंडअळी म्हणजे काय आणि त्याचं नियंत्रण वगैरे हे सगळं आपण सांगितलं. पण आता व्यवस्थापनसुद्धा करणं गरजेचं आहे. तेव्हा या बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी कुठल्या तंत्रांचा वापर करता येतो का? आणि येत असेल तर तो कसा करावा? हां मॅडम. आता आमचा जो प्रोजेक्ट सुरू आहे त्याच्यात आम्ही जास्तीत जास्ती करून म्हणजे रासायनिक गोष्टींचा वापर कमी आणि जे आपल्या पारंपरिक असतील नाहीतर सेंद्रिय असतील त्यांचा जास्तीत जास्ती वापर करून गुलाबी बोंडअळीला रोखायचं कसं त्याचा आम्ही प्रसार करतो. त्याच्यात महत्त्वाची एक तंत्रज्ञान जे आहे कामगंध सापळे. कामगंध सापळ्यांना इंग्लिशमध्ये आपण फेरोमोन ट्रॅप्स पण म्हणतो. याच्यात जी मादी असते पतंगांची त्यांचा जो सुगंध असतो तो दिलेला असतो जेणेकरून की जे नर असतात त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हावे म्हणजे त्याच्याकडं आकर्षित व्हावे आणि त्याच्यात प्रजननाची क्रिया व्हावी. पण जे फेरोमोन ट्रॅप्स जे कामगंध सापळे आपण म्हणतो त्याच्यात हा एक सुगंध एक छोट्याशा कॅप्सूलमध्ये दिलेला असतो. गोळीसारखं असतं ते त्याच्यात असतो. ज्याने काय होतं की कृत्रिमरित्या तो सुगंध तयार होतो आणि नर प्रजननासाठी तयार होतो. पण त्या पूर्ण शेतात त्याला मादी कुठेही सापडत नाही. त्यामुळं तो हायपर ॲक्टिव्ह म्हणजे अति उत्साहित होऊन मरण पावतो. तर हा एक जैविक प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. त्याच्यात आता नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहेत. जसं गॉसिप्युअर म्हणून जे त्या गोळीमध्ये कंटेंट असतो तोच कंटेंट एक डिस्पेन्सर म्हणून पण वापरू शकतो आपण. ते 150 ते 200 आपण जर एकरी त्या स्ट्रिप्स वापरल्या तर त्या आपल्याला जास्ती फायदेशीर पडू शकतात. आणि तसेच जैविक कीटकनाशकांचा पण वापर करू शकतो. बीटी कॉटन म्हटलं तर त्याचं बीटी इन द सेन्स बॅसिलस थुरिनजेनेसिस त्याचा पण आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बीटीचे विविध जैविक कीटकनाशकही मिळतात. आपण त्याचाही वापर करू शकतो. तसेच केंद्रीय कापूस संस्था नागपूर आणि विविध संस्थांनुसार हे प्रमाणित केलेलं आहे की जर गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन करायचं असेल तर ट्रायकोग्रामा ही स्पेसीज अशी आहे की जी त्यांचं जैविक नियंत्रण करते. तर आपण त्याचाही वापर केला तर तो फायदेशीर ठरू शकतो. हो. आता आपण सेंद्रिय पद्धतीनं ह्या गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन कसं करावं हे सांगितलंत. पण जर समजा ह्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जर जास्त झालेला असेल तर मग रासायनिक कीटकनाशकं वापरावी लागतीलच. मग जर समजा ती वेळ आपल्या शेतकरी बांधवांवरती आली तर मग कुठली रासायनिक कीटकनाशकं प्रभावी ठरू शकतात याच्या व्यवस्थापनासाठी? सर्वप्रथम जर रासायनिक कीटकनाशकांचा विषय आला
तर सध्या घडीला गुलाबी बोंडअळीवर मोठ्या प्रमाणात इफेक्ट करणारं जर आपण कीटकनाशक बघितलं तर ते आहे इमामेक्टिन बेन्झोएट. तर हे मार्केटमध्ये स्वस्त दरातही उपलब्ध होतं आणि गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनात खूप फायदेशीर ठरतं. तर 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात जर आपण हे कीटकनाशक वापरलं तर अळीचा आपण अटकाव करू शकतो. आणि त्यानुसार स्पिनोटोरियम म्हणून पण एक कीटकनाशक येतं, त्याचा आपण 60 मिली प्रति एकर वापरू शकतो, ज्याच्याने जे बोंडात गेलेल्या आळ्या आहेत त्यांचा पण आपण कंट्रोल करू शकतो. आणि त्याचनुसार जर आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या घटकांचा जर वापर करत गेलो तर आपल्याला अधिक फायदा मिळू शकतो. हो. आणि एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी कोणती दक्षता घेणं गरजेचं आहे? हां मॅडम, आपण जेव्हा रासायनिक कीटकनाशकं वगैरे वापरत असतो तर साधारणतः जेव्हा आपण फवारणी करतो ती फवारणी उन्हाच्या वेळेस न करता साधारणतः सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी. फवारणी करताना ग्लोव्ज असतील, मास्क असेल, ॲप्रॉन असेल अशा साधनांचा वापर करावा, जेणेकरून जे रासायनिक घटक आहेत ते कोणत्याही आपल्या तोंडावाटे, हातावाटे, नाकावाटे शरीरात जाऊ नये आणि त्याचा आपल्याला दुष्परिणाम दिसून येऊ नये. तसेच फवारणी करताना कधीही वाऱ्याची दिशा एकदा तपासून घ्यावी, जेणेकरून जो केमिकल आपण वापरतोय तोच परत आपल्या अंगावर तर येत नाहीये ना, नाहीतर त्याची नासाडी तर होत नाहीये, हे पूर्णपणे चेक करावं. आणि फवारणी करताना जे लेबल फवारणी कीटकनाशकावर दिलेलं असतं त्याचा पुरेपूर वाचन करून पूर्ण ते समजून घ्यावं. जर तुम्हाला अडचणी येत असतील तर आजच्या घडीला भरपूर इंटरनेटवर खूप सारे माहिती उपलब्ध आहे, तुम्ही तेही वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला ते कीटकनाशक, त्याचं परिणाम आणि त्याला कीटकावर परिणाम करायला लागणारा वेळ याची पूर्ण कल्पना येईल. सर, आता ह्या कपाशी पिकाच्या उत्पादनामध्ये जर आपल्या शेतकरी बांधवांना वाढ करायची असेल तर आणखी कुठल्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब ते करू शकतात का? नक्कीच. तर साधारणतः आता जेव्हापासून आम्ही ह्या प्रोजेक्टवर काम करतो तेव्हापासून आम्हाला एक लक्षात आले की कपाशी कपाशीच शेतकरी करतात, की समजा मागच्या वर्षी ही कपाशी असेल तर मी ह्याही वर्षी कपाशी घेईल. आणि कपाशी घेताना फक्त कपाशीचंच उत्पादन ते एका शेतात घेतात. जर आपल्याला गुलाबी बोंडअळीमुळे होणारं नुकसान जर कमी करायचं असेल तर आपल्याला एक सोपं तंत्रज्ञान आपण वापरू शकतो, ते म्हणजे मिश्र पीक. त्याच्यात कपाशीमध्ये आपण मूग, उडीद, सोयाबीन सारखे आंतरपिके घेऊ शकतो, जे आपल्याला फायदेशीरही ठरतात. आणि जर गुलाबी बोंडअळीचा उद्रेक झालाच तर आपल्याला लागलेल्या पैशांची ते परतफेड करू शकतात. त्याबरोबरच आपण वेगवेगळी सेंद्रिय खतेही त्याच्याबरोबर वापरू शकतो, जसे की कंपोस्ट असेल, शेणखत असेल, गांडूळ खत. जर आपण आपल्या शेतीमध्ये वापरलं तर आपला म्हणजे जे उत्पन्न आहे आणि उत्पादनाची जी क्वालिटी आहे तीही चांगली होऊ शकते. तसंच साधारणतः एक बघण्यात असं आलं आहे की शेतकरी पुरेपूर पावसावर अवलंबून राहतात खरीप सीझनमध्ये. तर आपण तर त्याच वेळेस थोडं पाण्याचंही नियोजन व्यवस्थित केलं, म्हणजे जेव्हा ताण द्यायचा आहे पाण्याचा तेव्हा ताण दिला, जेव्हा पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी पुरवलं पिकाला, तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. तसेच ठिबक सिंचनाचा जर आपण वापर केला तर आपण चांगल्यारीत्या पाण्याची बचतही करू शकतो आणि आपलं उत्पन्नही वाढवू शकतो. तसेच आपण सारखं जर वेळच्या वेळी रेग्युलर इंटरवलला जर कीटकांवर निरीक्षण ठेवलं की बाबा त्यांची संख्या केवढी आहे, कशी वाढतीये, तर आपण कीटकनाशकांचा नाहीतर बाकीच्या उपायांचा उपयोग करून त्यांचं कंट्रोल करू शकतो. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय आवाहन कराल? मॅम, एकच सांगेल की कापूस काढणीची जी वेळ आहे आणि विक्री, तेव्हा शेतकऱ्यांनी बाजारभावाचा एक सर्वांगीण जर विचार करून कपाशीचं उत्पन्न घेतलं तर ते चांगलं राहील. आणि जशा विविध कृषी विभागाकडनं असेल, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असेल, कृषी विज्ञान केंद्र मुंबराबाद असेल, यांच्या जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहिला तर नवीन नवीन तंत्रज्ञानाचा तुम्हाला वापर करता येऊ शकतो, तुम्हाला त्याची माहिती मिळू शकते. आणि जर त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही जर वापर केला तर तुमचं उत्पन्न आणि उत्पादन 100% वाढेल.
तर मॅम जर याच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्यांना काही माहिती हवी असेल तर ते कृषी विज्ञान केंद्र ममुराबादला भेट देऊ शकतात. तसेच आमचं यूट्यूब किंवा फेसबुक पेजलाही ते भेट देऊ शकतात. नक्कीच. सर, खूप खूप धन्यवाद. आज आपण इथं आलात आणि गुलाबी बोंड अळीचं व्यवस्थापन या विषयावरती खूप छान माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिलीत. नक्कीच याचा त्यांना खूप फायदा होईल. तेव्हा समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आपले पुन्हा एकदा खूप खूप 311